श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 668. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये रावण आणि मारीच यांनी रचलेलं हे कपट व त्या आधाराने मारीचाने हरणाचं वेषांतर करून प्रभू रामचंद्रांना पर्णकुटीपासून लांब नेलं. हे मायावी हरिण कधी प्रभू रामचंद्रांच्या जवळ येतंय तर कधी दूर पळतंय, कधी दिसतंय तर कधी अदृश्य होतंय. एका टप्प्यावरती प्रभू रामचंद्र आपल्या कठोर बाणाने मारीचाचा वध करतात. आपला हा देह सोडताना मारीच सर्वप्रथम लक्ष्मण असा आर्त हाक त्या वनामध्ये मारतो आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांचं स्मरण करून सर्वप्रथम आपलं कपट त्यागतो. हरणाच्या रूपातून राक्षसी आपल्या मूळ रूपामध्ये येतो. भगवंताला शरणागत होऊन नतमस्तक होऊन आपला हा देह त्यागतो. प्रभू रामचंद्र देखील त्याला मुनींना दुर्लभ असलेली अशी निजधामाची गती प्रदान करतात. प्रभू रामचंद्र इकडे पर्णकुटीच्या दिशेने यायला निघतायत, परंतु पर्णकुटीमध्ये मात्र जेव्हा सीताजींनी प्रभू रामचंद्रांचा हा आवाज जो मारीचाने काढला होता तो ऐकला, त्याच क्षणी त्या चिंतातूर झाल्या आणि त्या लक्ष्मणाला म्हणू लागल्या की तुझे मोठे बंधू संकटात आहेत, तू आता ताबडतोब त्यांच्या रक्षणासाठी जा. खर तर लक्ष्मण प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने बांधलेले आहेत. प्रभूंनी जाताना सांगितलंय की वनामध्ये खूप राक्षस फिरत आहेत, तेव्हा विवेक आणि बुद्धीच्या आधाराने तू सीताजींचं इथंच संरक्षण करत उभा राहा. लक्ष्मणाने सीताजींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की माते, ज्याच्या भ्रुकुटी विलासावरती या सृष्टीची उत्पत्ती आणि लय ठरतो त्या परमात्म्यावरती संकट येऊ शकेल का ग? परंतु सीताजी ज्या या गुणमायेच्या रूपामध्ये आहेत, ज्यांच्या हृदयामध्ये संशय आलेला आहे आणि त्यामुळं त्या अत्यंत मर्मभेदक अशी वचनं लक्ष्मणाला बोलतात आणि त्या वचनांना ऐकल्यानंतर लक्ष्मणाचं मन देखील विचलित होतं. लक्ष्मण सीताजींचं रक्षण सर्व वनातल्या देवता आणि या दिशाच्या दिक्पालांकडे सोपवतो आणि ज्या दिशेने प्रभू रामचंद्र गेले त्या दिशेने लक्ष्मणजी सीताजींना पर्णकुटीत एकटं ठेवून निघून जातात. इथपर्यंतचा कथाभाग आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितला. आज आपल्याला चौपायांचं गायन नसल्यामुळं आपण इथून पुढचा कथाभाग जो गोस्वामीजी आम्हाला सांगणार आहेत त्याचं चिंतन बघूयात. बन दिसी देव सौंपी सब काहू, चले जहां रावण ससी राहू. लक्ष्मणजींनी एक अत्यंत महत्वाची अशी रेषा, एक सीमा रेषा या आश्रमाच्या भोवती सीताजींच्या संरक्षणासाठी काढली. बघा, सेवेचा अधिकार काय आहे? जो दास्य भक्तीमध्ये आहे त्या परमात्म्याची सेवा करून लक्ष्मणाची देखील काय विलक्षण अवस्था अधिकाराच्या आधाराने आपल्याला इथं दिसते की तो वनदेवतांना, दिक्पालांना सीताजींच्या रक्षणासाठी बोलवू शकतो. त्याचप्रमाणे आपली सर्व शक्ती, सामर्थ्य, तपस्या या आधाराने सीताजींच्या संरक्षणासाठी एक संरक्षक रेषा या आश्रमाच्या भोवती मारून सीताजींना हात जोडून विनंती करतो की माते, कुठल्याही परिस्थितीमध्ये या रेषेच्या बाहेर येऊ नकोस. हाच लक्ष्मणाचा बुद्धी आणि विवेक याचा सुंदर संगम आपल्याला त्यांच्या कृतीमधून दिसतो. लक्ष्मणजी
रामाच्या दिशेने निघालेले. चले जहां रावण ससी राहू. प्रभू रामचंद्रांच्या दिशेने जात असताना जेथे रावण रूपी चंद्रमाला ग्रासण्यासाठी राहू रूपी श्री रामचंद्रजी होते, असं सुंदर रूपक गोस्वामीजी आम्हाला इथं देतात. चले जहां रावण ससी राहू. आता इथं बघा, कवित्व कसं स्वातंत्र्य स्वतःचं अबाधित ठेवतं. इथं गोस्वामीजींनी चंद्राची उपमा रावणाला दिलेली आहे. तर या पूर्ण चंद्रमाला ग्रासण्यासाठी येणारा राहू याची उपमा प्रभू रामचंद्रांना, रामाला दिलेली आहे. आता आपल्या सामान्य लोकांच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर या उपमेमध्ये नेहमी राहू हा खलनायक असतो, चंद्रमा हा नायक असतो. आपण देखील म्हणतो ना, काय राहू मागं लागलाय, काय हा मला त्रास देतोय. परंतु इथं गोस्वामीजींनी राहूची उपमा रामाला आणि चंद्राची उपमा रावणाला दिलेली आहे. वाचल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतं आपल्याला खरं, परंतु मानस पियुषकरांनी याच्यावरती फार सुंदर अभ्यास केलेला आहे. सर्व मुद्दे तर त्यांचे मला सांगता येणं शक्य नाही, परंतु जे काही स्मृतीमध्ये येतात त्या आधाराने सांगायचं झालं तर इथं ही उपमा अत्यंत योग्य आहे. कारण चंद्रमा ज्याची उत्पत्ती ही या समुद्राच्या खाऱ्या पाण्यातूनच झालेली आहे, त्याप्रमाणे समुद्राच्या पलीकडे असलेल्या लंकेतून या रावणाची उत्पत्ती झालेली आहे. चंद्रमामध्ये जसे वेगवेगळे दोष आहेत, त्यातील प्रमुख दोष म्हणजे तो गुरुपत्नीचं आसक्ती मनामध्ये ठेवून होता, हा त्याला शाप होता. आणि इथं रावण प्रत्यक्ष जगद्गुरूच्या पत्नीची अपेक्षा ठेवून इथं आलेला आहे. त्यामुळे इथं तोच चंद्रमा कवीने स्वतंत्रतेने दोषांच्या आधाराने आपल्याला सांगितलेला आहे. बघा, मानसची सुरुवातच आहे, त्यामध्ये गोस्वामीजींनी या जगाला गुणदोषांनी ते भरलेलं आहे. आणि त्या प्रत्येक वस्तूमध्ये असलेले गुणदोष याची खरी व्याख्या, खरं महात्म्य हा साधूच जाणत असतो. त्या आधाराने आपल्याला सुरुवातीला एक चौपाई दिली आहे, माझ्या ती डोळ्यासमोर येत नाहीये, परंतु अर्थ मात्र कुठेतरी अंतरंगामध्ये आहे. आपण जाणकार आहात, जरूर ती चौपाई उद्या मला आपण कळवाल. प्रत्येक वस्तू ही परिपूर्ण नसते, त्या वस्तूमध्ये काही दोष आहेत, त्या वस्तूमध्ये काही गुण आहेत. ज्या चंद्रमाला आत्तापर्यंत प्रभू रामचंद्रांच्या मुखाची तुलना करण्यासाठी म्हणून गोस्वामीजी नित्य रूपकाच्या आधाराने आपल्याला सांगत होते, ज्या प्रभू रामचंद्रांनी या चंद्रमाच्या आधाराने सीताजींच्या मुखाची तुलना जनकपूरला त्या रात्री केली होती, ज्या चंद्रमाच्या आधाराने लंकाकांडात सर्व वानरदळ आणि प्रभू रामचंद्र एकमेकांशी संवाद करतात की या चंद्रमाच्या मध्यभागी असलेला हा काळा डाग कसला आहे. म्हणजे सर्व ठिकाणी चंद्रमा हे प्रभू रामचंद्र सीताजींच्या मुखारविंदाचंच प्रतिनिधित्व करत आलेलं आहे. परंतु इथं त्याच चंद्रमामधल्या दोषांच्या आधाराने कवीने आपली स्वतंत्रता अबाधित ठेवली आणि ते रूपक रावणासाठी वापरलं. आणि राहू हा पूर्ण चंद्रमाला ग्रासतो. तो कधी द्वितीयेच्या चतुर्थीच्या चंद्रमाला ग्रासत नाही, पूर्ण चंद्रमा झाला की. त्याप्रमाणे रावणाचा हा अहंकार संपूर्णपणे उमलला की मग त्याला ग्रासणारा राहू म्हणून प्रभू रामचंद्र त्याला आत्ताच्या क्षणी सोडून देत आहेत, कारण हा अजूनही अहंकार संपूर्णपणे उमलून आलेला चंद्रमा नाहीये. कवी एखादं वाक्य लिहितो, परंतु त्याच्या मागे केवढा मोठा भावार्थ तो सर्वसामान्य लोकांच्या चिंतनासाठी ठेवून जातो. त्यामुळे चले जहां रावण ससी राहू हा शब्द
अत्यंत चिंतनीय आहे. आपण देखील सर्वांनी मानस पीयूष मधलं जमले तर या चंद्रमा आणि रावणाचे गुणधर्म जे त्यांनी लिहिलेले आहेत त्याचा जरूर अभ्यास करावा. असा हा रावण, ज्याला ग्रासणारे प्रभू रामचंद्र त्यांच्या दिशेने लक्ष्मणजी गेलेले आहेत. एवढ्या छोट्याशा कथा नकामध्ये वापरलेली ही उपमा. लक्ष्मणजी पर्णकुटीपासून दूर गेले. प्रभू रामचंद्र पर्णकुटीच्या दिशेने येत आहेत आणि तेवढ्या वेळामध्ये सीताजी पर्णकुटीमध्ये एकट्या आहेत आणि मारीचाच्या बरोबरच आलेला रावण, जो पर्णकुटीच्या अवतीभोवतीच घुटमळत होता, आणि त्याने ही योग्य वेळ समजून त्याने देखील कपटाने देह धारण केलेला आहे. त्यांनी देखील एक वेगळं वेषांतर केलेलं आहे. कुठलं वेषांतर केलेलं आहे त्यांनी? तो संन्यासी वेशामध्ये आलेला आहे. म्हणजे मारीच कपट करून हरिण होऊन आपल्या स्वतःचा देह त्यागून प्रभू रामचंद्रांच्या निजधामामध्ये गेला आणि ज्या साधू संतांचं रक्षण करण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्र आले, त्याच साधू संतांच्या पैकी यती रूपाने, गोसाई रूपाने रावण इथं आलेला आहे. गोस्वामीजी लिहित आहेत की हा रावण कसा आलेला आहे? सून बीच दस कंधर देखा, आवा निकट जती के बेशा. हा यती रूपामध्ये इथं आलेला आहे. आता हा यती हा नेमका शब्द आपल्यापैकी अनेक लोकांनी ऐकलेला असतो, परंतु यती या शब्दाचा नीट अर्थ आपल्याला थोडासा समजून घेतला पाहिजे. बघा, हिमालयामध्ये अनेकदा यतीचं दर्शन झालं असं म्हटलं जातं, जे एका महाकाय मानवाच्या रूपामध्ये अनेकांना या हिमालयात झालेलं दर्शन असतं. परंतु इथं रावण महामानवाच्या रूपामध्ये आलेला नाहीये. तो यती याचा अर्थ त्रिदंडी संन्यासी या रूपाने आलेला आहे. आता हा त्रिदंडी संन्यास याचा अर्थ मी अर्थातच संतांच्या वाङ्मयातून सांगतोय. माझी त्यामध्ये काही विशेष गती नाही, परंतु संत असे सांगतात की 4 प्रकारचे संन्यास असतात. एक कुटीचक संन्यास, दुसरा बहुदक संन्यास, तिसरा हंस आणि चौथा परमहंस. आपल्याला परमहंस हा शब्द माहितीच आहे. परमहंस, रामकृष्ण परमहंस, त्या सर्वोत्तम अवस्थेला या संन्यास मार्गामधला. तर मग कुटीचक म्हणजे काय? की जे शेंडी, यज्ञोपवीत याचा त्याग करत नाहीत. सर्व काही धर्माने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे एखाद्या गावात पर्णकुटी बनवून ते वेगळं राहतात. जप, ध्यान, पारायण जे काय असेल ते करतात. संध्या करतात, पंचमहायज्ञ करतात, अनुष्ठान करतात आणि प्रपंचाचा त्याग करून असे ते एकटे राहत असतात. त्यांना कुटीचक संन्यासी म्हणतात. बहुदक संन्यासामध्ये देखील हे असेच नियम आहेत, परंतु तिथं तो संन्यासी एका ठिकाणी राहत नाही. तो वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये फिरत राहतो. म्हणजे कुचिटक हा एका गावात, तर बहुदक हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहतो. त्याचं देखील वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत असल्यामुळं जे भोजन आहे ते भिक्षेच्या आधाराने त्याने घ्यायचंय. ती भिक्षा घेऊन पुन्हा पंचमहायज्ञ करून, अनुष्ठान करून, जप, ध्यान, पारायण करणं हे या बहुदक संन्यासामध्ये येतं. तिसरा हंस संन्यासी, जो त्रिदंड, शिखा यांना धारण करतो, जो भिक्षेच्या आधाराने जगतो. आणि परमहंस जो असतो तो एकदंडी असतो. त्याला शेंडी असते किंवा नसते, यज्ञोपवीत असतं किंवा नसतं.
तो कदाचित पक्वान्न घेईल किंवा माधुकरी मागून भिक्षाहाराने राहील. त्याला तसे कुठलीच बंधनं नाहीत. तो संपूर्णपणे मुक्त आहे. आणि त्यामुळे परमहंस ही अवस्था शास्त्राने देखील आपल्या बंधनांमध्ये बांधून ठेवलेली नाहीये. यापैकी रावण मग कोण आहे? तर यापैकी हंस ही जी गती आहे त्याला त्रिदंडी संन्यास म्हटलं जातं. आणि त्या त्रिदंडी संन्यासांना यती हा समांतर शब्द आहे. थोडंसं शास्त्राध्ययन वगैरे देखील या रामायणाच्या आधाराने आमच्या निदान श्रवणामध्ये तरी आलं पाहिजे, कारण या सर्व अत्यंत पावन परंपरा आहेत. अशा या पावन परंपरेचं खरं तर पालन रावण करतोय, परंतु हेतू काय आहे? हेतू हा अत्यंत कुटील आहे. आणि भगवंत हा कधीही बाह्यांगाच्या आधाराने प्रभावित होत नाही. तो नेहमी अंतरंगातल्या हेतूच्या आधाराने जातो. आणि जेव्हा रावणाचा हा हेतू प्रभू रामचंद्रांच्या समोर आहे, त्यामुळं रावण हा त्रिदंडी यती होऊनही प्रभू रामचंद्रांच्या कृपेला त्या क्षणी पात्र होऊ शकला नाही. परंतु त्या उलट मारीच कपटाने हरिण झालाय, परंतु हेतू आहे आपल्या देहाच्या समर्पणाचा. आणि आपल्यासाठी जो देह देखील समर्पित करतो त्याच्यासाठी रामराया त्याच्या मागे धावत जातो बघा. त्यामुळे कपट दोघांनी केलं, दोघांनी वेशांतर केलं. एकाने उत्तम वेश धारण केला, एकाने अधम वेश धारण केला. परंतु उत्तम वेश धारण करूनही अधमातल्या अधम हेतूने जो सीताजींच्या जवळ जातोय तो प्रभू रामचंद्रांचा खऱ्या अर्थाने वैरीच ठरतोय. आणि संन्यासी वेशामध्ये हा त्रिदंडी खरं तर अत्यंत निर्भय असायला हवा. रावण जेव्हा आपल्या मूळ रूपामध्ये, राक्षसी रूपामध्ये या पृथ्वीवरती विचरण करायचा, तेव्हा गोस्वामीजीने लिहिलंय की तो रावण जेव्हा आपल्या सिंहासनावरील उठून पृथ्वीवरती विचरण करायचा, तेव्हा पृथ्वी माता देखील एक प्रकारे हालू लागायची, डगमगू लागायची ही भूमी. सर्वत्र भीतीचा एक अत्यंत आकांत पसरला जायचा रावणाच्या येण्याने. असा हा रावण ताठ मानेने सर्वत्र हा आपला अत्याचार करत या पृथ्वीवरती फिरत होता. त्याला कधी कोणाचं भय वाटलं नाही. परंतु आज तोच रावण या संन्यासी वेशामध्ये सीताजींच्या जवळ चाललेला आहे. रावण याचं नाव काढता देखील देवता अत्यंत भयभीत व्हायच्या. रावणाचा विचार करून स्वर्गामध्ये सर्व प्रकारची सुख भरलेली असतानाही स्वर्गातल्या देवता नीट ते भोग घेऊ शकत नव्हत्या. इतकी भीती या रावण शब्दामध्येच सामावली होती. आपल्याला तो जुना शोले चित्रपट आठवत असेल ना, त्यामध्ये तो गब्बर सिंग कसा म्हणतो कि यहां से 50-50 मैल दूर तक जब कोई बच्चा रोता है तो उसे मां कहती है कि बेटा सो जा वरना गब्बर आ जाएगा. म्हणजे मनुष्याचं नावच इतकी दहशत ठेवतं, ती व्यक्ती समोर आल्यानंतर तर काय ततपप होत असेल. तशी अवस्था सज्जनो या रावणाची त्याच्या स्वधर्मामध्ये म्हणजे अर्थातच राक्षस रूपामध्ये या सृष्टीवरती होते. आणि त्यामुळे रावणाला भीती हा शब्द कधी माहीतच नाही. भय काय आहे कल्पनाच नाही त्याला. परंतु असा रावण जर त्याच वेशामध्ये सरळ सीताजींच्या जवळ आला असता तर कदाचित त्याच निर्भयतेने चालत आला असता. परंतु त्याने नेमकी चूक काय केली? तो यती होऊन आला. खर तर जो यती हा अत्यंत निर्भय आहे, म्हणजे ज्याचं वेशांतर त्यांनी केलेलं आहे तो अत्यंत निर्भय आहे. परंतु रावणाची अवस्था या सीताजींच्या पर्णकुटीजवळ जाताना कशी आहे? त्याचे हातपाय लटपटतायत, त्याच्या मनामध्ये भीती शिरलेली आहे. भगवद्गीतेचं सूत्र आहे ना की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा.
रावण कदाचित आपल्या स्वधर्मामध्ये या राक्षस रूपामध्ये आला असता तर अधिक निर्भयतेने सीताजींच्या आश्रमामध्ये पोहोचला असता, परंतु या गोसावी रूपाला धारण करताच हे वेशांतर, आणि वेशांतर असताना जर वृत्त्यंतर झालं नाही तर मनुष्याच्या अंगाला सुटणारा हा कंप, ही भीती. आमच्या घराच्या मागं सर्पोद्यान आहे महानगरपालिकेचं. तिथं अनेक सर्प सोडले जातात. मी गमतीने म्हणतो की बऱ्याचदा जसं तुरुंगामध्ये कोणाचे नातेवाईक आत डांबले असतील तर त्यांचे नातेवाईक जसे बाहेर बसतात की हा कधी भेटायला येईल, त्याप्रमाणे आतमध्ये भरपूर साप आहेत आणि त्या सापांना भेटण्यासाठी बाहेर देखील त्यांची मित्रमंडळी बसलेली असतात आणि मग ती फिरता फिरता घरामध्ये येतात. आता येणं कमी झालं, पण जेव्हा मी या भागात नवीन राहायला आलो होतो तेव्हा दर आठवडा 10 दिवसांनी गाडी काढायची, सर्पोद्यानात जायचं, सर्पमित्राला घेऊन यायचं. साप आलाय घरामध्ये. ते सर्पमित्र देखील एक फार आश्चर्यकारक लोक बाबा. सहज येतात. मोठे मोठे साप असायचे हो, आणि छोटे नाही, चांगले 5-5, 6-6 फूट लांब. आणि तो सहज यायचा, त्याच्या शेपटीला धरायचा आणि त्या पोत्यामध्ये घालायचा, त्याला दोरी बांधायचा आणि 5 मिनिटांमध्ये पुन्हा त्याला गाडीवरती घेऊन सोडून यायचं. हा आमच्या इथल्या बऱ्याच लोकांचा नित्यक्रमच झाला होता. एकदा काय झालं, तो असाच आला, खूप मोठा साप निघाला होता. त्याने मोठ्या शिताफीने तो पकडला, पोत्यात घातला. आमच्या वरच्या मजल्यावरती तो सापडला होता आणि मी आणि तो जिन्यावरून खाली उतरायला लागलो. आणि जिन्याच्या समोर माझा घरातला आमचा कुत्रा ब्रुनो, तो शेपटी हलवत जिन्याच्या समोर उभा होता. आणि हा माणूस माझ्या मागं, अहो त्याला धरा, हो त्याला धरा, त्याला धरा. त्याचे इथं हातपाय लटपटायला लागले. त्याच्या हातामध्ये सापाची पिशवी. आता खरं तर त्याला बघून आम्ही घाबरत होतो आणि तो सर्पमित्र त्या सापाला हातामध्ये धरून आमच्या घरातल्या अत्यंत प्रेमळ अशा पाळीव कुत्र्याला पाहून घाबरत होता. निर्भयता कशाला म्हणायची हा खरा प्रश्नच आहे. रावण हा बाय प्रोफेशन राक्षस आहे आणि त्यामुळं त्याला अत्याचार करणं, व्यभिचार करणं, एखाद्या धर्मकार्यामध्ये संकट निर्माण करणं, या त्याच्या नित्याच्या गोष्टी आहेत. आणि या नित्याच्या गोष्टी तो अत्यंत सहजतेने करतोय. परंतु गंमत इथं झाली, तो गोसावीच्या रूपामध्ये आला आणि त्या क्षणी सगळी इथं त्याची हातापायातली शक्तीच निघून गेली. गोस्वामी लिहितायत, इमी कुपंथ पग देत खगेसा, रहन तेज तन बुधी बललेसा. हा रावण कशा पद्धतीने पर्णकुटीच्या दिशेने येतोय, जसं एखादं कुत्र काहीतरी खायला मिळावं चोरून, म्हणून जसं इकडं तिकडं बघत, आपल्याला कोणी पकडणार तर नाही ना, कोणी दगड तर मारणार नाही ना, कोणी हल्ला तर करणार नाही ना, असा विचार करत ज्या पद्धतीने कुत्र एखाद्या आपल्या भक्ष्याकडे यावा, त्याप्रमाणे रावण भयभीत होऊन या गोसावीच्या रूपामध्ये सीताजींच्या अपहरणासाठी त्या पर्णकुटीकडे निघालेला आहे. इत उत चितई भला भळी चला भळी आई. सीताजींची चोरी करण्यासाठी तो इकडं तिकडं पाहतोय, कारण मनामध्ये आहे की खरं दूषण त्रिशिराला जो मारतो तो आपल्याला ओळखणार नाही असं नाही. न जाणे तो कुठंतरी इथंच जवळपास असायचा. आणि सज्जनो, इथं गंमत काय झालीये की ज्या व्यक्तिरेखेला रावणाने धारण केलेलं आहे, जसं श्री महाराज म्हणायचे की संन्यासाची वस्त्र धारण केली की मनुष्याच्या वृत्तीवरती त्याचा थोडा तरी परिणाम होतोच, त्याप्रमाणे रावणाने ही संन्यासाची वस्त्र धारण केली आणि त्यामुळं मनामध्ये या व्यभिचाराच्या दिशेने जाताना त्याचे हातपाय लटपटतायत. आपण देखील जेव्हा गळ्यात माळ घालतो ना, त्यानंतर ज्या गोष्टी आम्ही आधी कुठल्याही प्रकारचा पाप पुण्याचा हिशोब, सत्सद विवेक बुद्धीचा आवाज याचा विचार न करता ज्या सहजतेने करायचो, त्या गोष्टी अनुग्रहानंतर मात्र मनाला कुठंतरी डाचू लागतात, नको वाटतं.
सत्सत विवेक बुद्धी सांगू लागते की बाळा, आता तू ज्याचा झालेला आहेस त्याला हे शोभत नाही. आणि हेच स्थित्यंतर आहे, हेच शिल्प घडवणं आहे. आणि यामध्ये चूक काही नाही बरं का सज्जनो. आपण सर्वजण सामान्य जीव आहोत. इथं कोण धुतल्या तांदळासारखं सर्टिफिकेट घेऊन आलेलं आहे? अहो, मुळातच जन्माला आला म्हणजे वासना शिल्लक होत्या म्हणून आलेला आहात. चुका होणार, परंतु त्या चुकांना आपण सतत आपल्या हृदयाशी कवटाळून ठेवायचं का पुढचा मार्ग आपल्या गुरूंना जसा आवडतो तसा चालण्याचा प्रयत्न करायचा? हाच प्रश्न आपण आपल्या स्वतःला नेहमी विचारावा. रावणाला देखील या यतीची वस्त्र धारण केल्याचा परिणाम त्याच्या वृत्तीवरती झाला की त्याचं भय त्याच्या अंतरंगामध्ये निर्माण झालं की बाळा, काय करतोयस? कोणाची वस्त्र घातली आहेस आणि काय करायला निघालायस? त्या संन्यासाच्या वस्त्रांवरून मनुष्य हा नेहमी सन्मार्गावरून चालला पाहिजे. त्या सन्मार्गावरती चालणारा हा संत असतो. परंतु केवळ बाह्य अंगाने संत वस्त्र आहेत आणि आचरण मात्र एखाद्या व्यभिचार्याचं असेल तर हा दंभ या जगामध्ये जास्त काळ चालू शकत नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की इमी कुपंथ पग देत खगेसा रहन तेज तन बुद्धी बललेसा. कुमार्गावरती पाऊल ठेवताच शरीरामधलं तेज, बुद्धी, शक्ती ही जशी संपूर्णपणे निघून जाते. मनुष्याचा चेहरा हा उतरून जातो. त्याची सत्सत विवेक बुद्धी त्याला सांगते की तू बेटा चुकलास. आणि त्या क्षणी शरीरामधलं तेज, बुद्धी, शक्ती या सर्व गोष्टी हरपल्यासारखी अवस्था होते. त्याप्रमाणे रावणाने या यतीची वस्त्र धारण केली आणि त्याच्या बुद्धीवरती त्याचा प्रचंड फरक त्याला जाणवू लागला. जो रावण इतक्या मुक्तपणे आजपर्यंत ही सर्व कर्म सहजतेने करत होता, त्या सर्व कर्मांमध्ये त्याची सत्सत विवेक बुद्धी जणू काही एका आरशासारखी त्याच्या समोर आली आणि तो आरसा पाहताच हा रावण भयभीत झालेला आहे. परंतु रावण मोठा निग्रही आहे. ज्या हेतूसाठी तो आला होता तो त्याला पूर्ण करायचाच होता. रावणाने जाऊन ओम भवती भिक्षान देही अशी माधुकरीची याचना पर्णकुटीच्या जाऊन समोर केली. सीतादेवी पर्णकुटीच्या आतमध्ये लक्ष्मणाच्या आज्ञेप्रमाणे बसलेल्या आहेत. परंतु ज्या या क्षत्रिय धर्माची, ज्या या सूर्यवंशाची ध्वजा या सीताजी नित्य सांभाळत आहेत, जिथं याचकाला कधी नाही हा शब्द ऐकायला मिळाला नाही, हे जे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला पुष्पवाटिकेमध्ये सांगितलं होतं आणि कदाचित सीताजींच्या कानावरती देखील प्रभू रामचंद्रांचं हे वाक्य कुठेतरी कोरलं गेलं की आपण ज्या कुळामध्ये चाललेलो आहोत तिथं कधीही याचकाला नाही हा शब्द माहित नाही. आणि त्यामुळे सीताजी जे काही आपल्या पर्णकुटीमध्ये कंदमुळ, फळ, धनधान्य जे काही असेल ते एका सुपामध्ये भरून या कपटी रावणाला, जो यतीच्या वेशामध्ये आलेला आहे, त्याला देण्यासाठी येतात. सीताजी पर्णकुटीच्या ओसरीवरतीच उभे आहेत आणि रावणाला यती समजून त्याला विनवणी करतायत की आपण आतमध्ये यावं आणि या भिक्षेचा स्वीकार करावा. नाना विधी करी कथा सुहाई, राजनीती भय प्रीती देखाई. परंतु रावण जाणून होता की ही जी रेषा आहे ही जणू काही एखाद्या हाय व्होल्टेज लाईन प्रमाणे त्याच्या जवळ जाताच त्याच्या शरीराला दाह देऊ लागली आहे. अरे, या रेषेच्या आतमध्ये जाणं आपल्याला शक्य नाही.
त्यासाठी सीतेनेच या रेषेच्या बाहेर येणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करावं? नवीन दंभ रचावा. आणि सीताजींना वेगवेगळ्या प्रकारच्या तो गोष्टी सांगू लागला की आम्ही बोलून चालून संन्यासी आहोत, कोणाच्या घराची पायरी चढणं आम्हाला माहित नाही. माते द्यायचं असेल तर बाहेर येऊन धान्य दे, अन्यथा मला परत जायची. होणाऱ्या या अपराधाची शिक्षा भोगण्यासाठी तू तयार हो. सीताजींना मोठा प्रश्न पडला, काय करावं? राजनीती भय प्रीती देखाय. हे राजकारण देखील केलं आणि त्याचप्रमाणे भीती देखील दाखवली की तू एका संन्यासाला विनमुख पाठवतेस. 4 पावलं पुढे येऊन तुला भिक्षा देण्यामध्ये काय गैर वाटतंय? माझी भीती वाटते तुला? सीताजी वारंवार लक्ष्मणाच्या वचनांचं स्मरण ठेवतायत की नाही, आपल्याला या रेषेच्या बाहेर जायचं नाहीये. परंतु त्याचबरोबर आपला धर्म देखील त्यांच्या समोर येतोय आणि विचार करतायत की अरे हा तर गोसावी आहे बोलून चालून, ह्याला भिक्षा देण्यासाठी जर आपण 2 पावलं पुढे गेलो तर हा तर उलटा धर्माचा रक्षक आहे, हा आपल्याला काय त्रास देणार? असा विचार करून सीताजी थोडं पुढे जात आहेत. सीताजी थोडंसं पुढे येतात पाहून हा रावण आणखीन सीताजींना भय दाखवतोय. शेवटी सीताजी म्हणतात, अहो तुम्ही संन्यासी आहात ना, मग तुमच्या वचनांमध्ये कुठं तुमची तपस्येचं तेज दिसत नाही, कुठं गोडवा नाही, कुठं आर्जव नाही. तुम्ही तर दुष्टांप्रमाणे वचन बोलत आहात. आणि दुष्ट शब्द म्हणताच रावणाचा दंभ तिथं गळून पडलेला आहे. आणि रावणाने आपलं ते अक्राळ विक्राळ रूप त्या कपटामधून स्वतःला मुक्त करून सीताजींच्या समोर प्रगट केलेलं आहे. आणि ज्या सीताजी 2 पावलं उतरून त्या रेषेच्या अगदी जवळ आल्या होत्या, झट दिशेने त्यांचा हात रावणाने धरलेला आहे आणि त्यांना त्या रेषेच्या बाहेर ओढलेला आहे. रेषेच्या बाहेर ओढताच एक मोठ्या आवाजामध्ये त्याने हसायला सुरुवात केलेली आहे आणि त्याने आपलं नाव सांगितलं, सीते मी रावण आहे, मी रावण, तुझं अपहरण करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सीताजी अत्यंत भयभीत झालेले आहेत, त्यांना हा सर्व प्रकार अनपेक्षित आहे. सीताजी म्हणतात, हे दुष्टा, अरे काय करतोस तू? माझा हात धरतोस, इथं उभा राहा, आत्ता माझे प्रभू येतील, काही अंतरावरच आहेत ते तुला असं जिवंत सोडणार नाहीत. तुझ्या हातून केवढा मोठा अपराध घडलाय तुला कळतंय का? आणि माझ्या अपहरणाची वार्ता करतोस? अरे तुझं बळ प्रभू रामचंद्रांच्या समोर जर तुलनेने सांगायला जावं तर एक यक्कश्चित ससा ज्या पद्धतीने सिंहिणीची इच्छा करावी त्याप्रमाणे तू माझी इच्छा करतोयस. अरे राक्षसा, तू जे काही हे कपट माझ्या बाबतीत करण्याचा प्रयत्न करतोयस ना, एक प्रकारे तू काळाच्या अधीन झालेला आहेस, हे लक्षात ठेव. सीताजींचे हे वचन ऐकून रावणाचा राग आणखीन अनिवार्य झाला की जिला मी इतक्या सहजतेने हात धरून ओढून बाहेर काढलेला आहे, तरी देखील ही आपल्याला ही कटुवचनं बोलतीये. या कटुवचनाने संतापलेला रावण. परंतु गंमत अशी झाली की ज्या क्षणी सीताजींना ओढून तो बाहेर काढतोय त्या क्षणी या जगदंबेच्या स्पर्शाने, त्या सीताजींच्या दर्शनातून एक विलक्षण विनम्रतेने त्याने त्यांच्या चरणांवरती खरं तर वंदन केलेलं आहे की माते, माझ्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी माझ्या समोर आता केवळ हाच मार्ग आहे. मला माझ्या मार्गाने जाऊ दे. त्यासाठी माझ्याकडून घडणाऱ्या या अधमाचं मला मृत्यू रूपाने प्रायश्चित्त मिळेल. अशा रीतीने एका बाजूनी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात सीताजींना वंदन रावणाने केलं आणि त्याने त्यांना ओढत ओढत आपल्या रथापर्यंत नेलंय, त्यांना रथामध्ये बसवलेलंय. आणि हा रावण उतावीळपणाने आपल्या या रथाला आकाश मार्गाच्या दिशेने उड्डाण करायला भाग पाडतोय. परंतु गंमत अशी आहे की ज्या सीतेला, ज्या जगदंबेला तो पळवू पाहत आहे आणि जिच्या स्पर्शाने आणि त्याचप्रमाणे या गोसावी वेशाने जे या रावणाच्या हृदयामध्ये भय निर्माण झालेलं आहे, त्या भीतीने या आकाश मार्गाने जाणाऱ्या रथाची गती देखील
आज कुठेतरी कुंठित झालेली आहे. सज्जनो, सीताजींना घेऊन आता रावण निघालेला आहे. तरी देखील अजूनही रावणाला एका खूप मोठ्या संघर्षाला सामोरं जायचंय. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.